हॅलो, नमस्कार. मी मानसी. माझ्या चॅनलवर तुमचे मी मनापासून खूप स्वागत करत आहे. हे बघताय ते काय आहे? हे आज आम्ही आमच्या घरी लहान लहान मुलींचे कन्यापूजन केले आहे. नवरात्रीचे दिवस सुरू झाले आहेत, म्हणून आम्ही आमच्या घरात आत्ता कन्यापूजन केले आहे. या छोट्या छोट्या चिमुकल्या आज आमच्या घरी त्यासाठीच आल्या आहेत. त्यांच्याकडे बघताना त्या खूप खूप खुश दिसत आहेत, कारण पहिल्यांदा काहीतरी मला असं वाटते त्यांच्यासोबत असं घडत आहे. आणि ही छोटी चिमुकली बघा, ती खूप भिली होती आणि बसले. माझ्या सासूबाई तिचे पाय पुजत आहेत. कन्यापूजन करण्याचे महत्त्व असे की नवरात्रीमध्ये अष्टमीला किंवा नवमीला हे केले जाते. असं मानलं जातं की या छोट्या छोट्या मुलींमध्ये देवीचा वास असतो आणि यांचे पूजन केल्याने देवी आपल्यावरही प्रसन्न होते, म्हणून त्यांचे पूजन केले जाते. आम्ही आज 9 मुली बोलवल्या होत्या कन्यापूजनसाठी. तसं तुम्ही 3, 5, 7 किंवा 9 अशा मुली बोलवू शकता आणि 9 दिवसामध्ये तुम्ही कधीही कन्यापूजन करू शकता. परंतु अष्टमीला आणि नवमीला याचे महत्त्व खूप मानले जाते. आपल्या घरात जर आपली एकच मुलगी असेल तर तिचे 9 दिवस पाय पुजून तुम्ही देवीचा आशीर्वाद मिळवू शकता. कन्यापूजनसाठी वयाच्या 1 ते 10 वर्षापर्यंतच्या मुली पूजल्या जातात. यामध्ये प्रत्येक वयाच्या मुलींचेही महत्त्व सांगितले जाते. आज आम्ही त्यांना बोलवून त्यांना छोटीशी भेटवस्तू आणि तसेच आज महत्त्व असणारी चुनरी म्हणजे देवी आईचंच प्रतीक त्यांना भेट म्हणून दिलं आहे. ज्यावेळेस त्यांना हे दिलं जात होतं त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर वेगळ्याच प्रकारचा आनंद दिसत होता. मला ते पाहून खूप खूप आनंद झाला होता. त्या छोट्या छोट्या चिमुकल्या ते पाहून इतक्या आनंदी झाल्या होते की त्या भीतही होत्या आणि पहिल्यांदा घरी आल्यामुळे त्या अशा घाबरल्या होत्या. तरीही आम्ही त्यांना गोड गोड बोलून त्या किती पद्धतीने कशा आनंदी राहतील ह्याचाच आम्ही आज विचार केला आणि त्यांना बोलवून प्रत्येकीचे पाय पुजून घेऊन त्यांना त्यांच्यासाठी आणलेले गिफ्ट म्हणजे छोटी छोटी भेटवस्तू म्हणजे मीच स्वतःच्या हाताने त्यांच्यासाठी गळ्यातली तयार केली होती आणि त्यांना छोटीशी चुनरी दिली होती. त्यांना ओवाळून त्यांना मिठाई चारली आणि आम्ही त्यांचे छान पद्धतीने कन्यापूजन केले. सगळ्यांच्या ओळीनं झाल्यानंतर त्या एकमेकींच्याकडे बघत होत्या, हसत होत्या आणि आमच्याकडेही बघत होत्या. छोट्या छोट्या मुलींना खूप प्रश्न पडतात असं म्हणतात, ते बरोबरच आहे. त्यांच्यासाठी गळ्यातली केली होती तर एक मला म्हणत होती, काकी मला हे गळ्यातलं नको आहे, मला ते द्या. दुसरी म्हणत होती मलाही हे नको आहे, मला ते द्या. पण आज त्यांचा आनंद पाहिला जातो म्हणून आम्ही त्यांना जे हवं आहे तेच त्यांना दिलं. आणि माझी अशी गडबड झाली की अचानक ठरल्यामुळे गळ्यातल्याच्या सोबत त्यांना कानातलेही द्यायचे होते आणि ते करायचेच राहिले. पण मी त्यांना सांगितलं की तुम्हाला नंतर देईन. तर त्या खुश झाल्या आणि म्हणाल्या ठीक आहे, आम्ही नंतर येऊ तुमच्या घरी आणि तुमच्याकडून कानातले घेऊन जाऊ. आणि असं झालं की आम्ही चुनऱ्या आणायला गेल्यानंतर बऱ्यापैकी प्रत्येकीच्या ड्रेसला मॅचिंग अशा आम्हाला चुनऱ्या मिळाल्या. तसं आज लाल चुनरीचे महत्त्व असते, परंतु दुकानात ज्या पद्धतीने अवेलेबल भेटलं तेच आम्ही आणलं. बऱ्याच ठिकाणी शोधलं पण भेटलं नाही, म्हणून जे अवेलेबल भेटलं आणि समाधान महत्त्वाचं म्हणून त्यांच्यासाठी जे भेटलं ते आम्ही घेऊनच आलो. आणि लास्टला त्यांना खायला म्हणून गोडाचा शिरा दिला. छोट्या चिमुकल्या आहेत ना, जास्त काय खातील म्हणून हा विचार करून आम्ही त्यांना शिरा खायला दिला. आणि खाऊन झाल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने घरी जाऊ लागलं. आनंदी पण होत्या आणि जाता जाता बघा ना कशा बाय बाय म्हणत आहेत. ही तर बघा चिमुकली बाय 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 बाय. आणि ही आमची श्रीषा, शेवटी सगळ्यात निवांत सगळ्यात छोटी पिल्लू आणि चालते बघा बाय 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 बाय. आणि आम्ही सगळ्याजणी आल्यानंतर मी, माझ्या सासूबाई, आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केला आणि आमच्या कन्यापूजनाचे शेवट केले. त्यामध्ये ह्या 2 चिमुकल्या इतक्या सुंदर दिसते